आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। जयहनुमान जुई आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये शिवाजीनगर अशी मॅच। गोलंदाज सज्ज होतो रोहित। पहिला बॉल फटका चांगला पॉइंटला फिल्डर तैनात होता। एक सिंगल कंप्लीट केली जाते बॅट्समन सुदीपच्या माध्यमातून आणि एक रन स्कोरबोर्ड ओपन झाले टीम शिवाजीनगर या टीमच्या माध्यमातून। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि अप्रतिम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपलाय। रोशन त्या ठिकाणी तैनात होते आणि चांगला दर्जाचा झेल त्यांनी टिपलाय आणि पहिला विकेट गमावलाय टीम आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमने। दोघं बाद झाल्यानंतर बॅट्समन वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। प्रथमेश टॉप जिंकला टीम जयहनुमान जुई या टीमच्या माध्यमातून आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होते। बॅटच्या स्लाइडचा वेग घेतला, फिल्डर तैनात होता परंतु फंबल होताना आपल्याला पाहायला मिळते। निलेश गरत त्या ठिकाणी तैनात होते। चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्यावेळेस चांगली फिल्डिंग होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो। लाईन चांगली होती, टप्पा पडला त्यानंतर थोडीशी उसी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। ते विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय। आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा आतापर्यंत रोहितने खर्च केल्यात। एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला आणि शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या षटकातले। आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी, टप्पा पडला त्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि सलग बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक महत्वपूर्ण मॅच असेल दोन्ही टीम साठी। ऑप्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला, दिशा भरकटली या मोमेंटला। एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते। या मॅच मधील पहिला अवांतर स्वरूपाचा चेंडू रिलीज केलाय रोहितने। 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। शरीरापासून थोडासा दूरवर सलग बॅक टू बॅक दुसरा बॉल देखील वाईट दर्शवलं पंचांनी। अशा धावा रोखाव्या लागतील रोहितला, कारण पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना टीम जयहनुमान जुई या टीमला कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत, जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये कुठेतरी एक कमी टार्गेट त्यांना चेस करावं लागेल। परंतु त्यासाठी अशा प्रकारचे चेंडू रोखावे लागतील। लॉफ केला, फटका चांगला आहे, पॉइंटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाली। संदेश रोशन त्या ठिकाणी तैनात होते। 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 1 गडी बाद 5 रन।
रोशन पाटील यांचा पहिला बॉल आणि त्यावर बिगिट जरूर केलाय. प्रयत्न चांगला केला रोहित बेंडेने. अप्रतिम दर्जाचा प्रयत्न चांगला केला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. रोशन पाटीलला इन्व्हाइट केले. सलामीवीर बॅट्समन सुदीप. तीन बॉल आतापर्यंत पेस केले. 4 रनवर घेतोय. आणखीन एक लॉक केला. फटका चांगला आहे. फिल्डर होता परंतु या मोमेंटला जजमेंट चुकलं आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या त्याने दिशा दिली. एक सिंगल पूर्ण झाल्यानंतर धावफल पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 1 रनच्या साह्याने 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत या षटकातले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि आणखीन एक झेल टिपला. संदेश भोपी त्या ठिकाणी तैनात होते. बॅट्समन प्रथमेश या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरा बॅट्समन गमावला टीम आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमने. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या षटकातले. रोहितचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल टिपला गोलंदाज रोशनने आणि सलग बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केले. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन तन्मय मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज रोशन पाटील. लाईन चांगली होती. रनआउटची संधी परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रोशन पाटीलचं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. टीम आदेश स्पोर्ट शिवाजीनगर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 12 धावा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या.
स्पेल नंबर 3 आणि निलेश गरड यांना इन्व्हाइट केले. पहिलाच बॉल आडव्या बाटने स्ट्रोक केला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. एकरांच्या साह्याने आतापर्यंत 13 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉक केलाय. फटका चांगला परंतु चेंडू चाललाय. वन बाउन्स फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी हा चौकार काही काळ याच फटक्यापासून वंचित होता आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर हा संघ. परंतु फटका आला चौकार आणि या चौकाराच्या नंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन आपल्याला पाहायला मिळतात. सतरा धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. या मोमेंटला आपण पाहू शकतोय लाईन चांगली होती. लाईन मिस केली बॅट्समनने. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. एक चांगलं कमबॅक निलेश गरत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे. क्लासिकल स्ट्रोक. आणखी एक मोठा प्रहार. हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 23 रन. आणखी एक क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते आणि सलग बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. या 2 षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर 29 रन. तन्मय आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तन्मयने मात्र खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये नवजीवन संजीवनी मिळवून दिली टीम आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमला. 33 धावा. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये अवघ्या 12 धावा होत्या. 6 रनची सरासरी होती. परंतु त्यानंतर कुठेतरी थोडीशी निलेशची गरज हे मात्र महागडी ठरले आणि तब्बल 21 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 11 रनच्या सरासरीने 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तेहतीस रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगला स्टार्ट निर्माण करून दिला टीम आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमला बॅट्समन तन्मयने. स्पेल नंबर 4 आणि अंकित भोपी यांना इन्व्हाइट केले शेवटच्या ओव्हरसाठी. पहिलाच बॉल वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन.
स्ट्रायकिंग बॅट्समन आहे सुधीर. लॉफ्ट केला फटका चांगला. एक डाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. चांगली फेकी होईल. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो दुसऱ्या बॅट्समनला डावफलक करता ठेवावं लागतं. आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून दिली तन्मयने आपल्या टीमसाठी. 2 षटकार 2 चौकार त्यांनी मारले. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉट फायनलिंगला फिल्डर होता. एक सिंगल फक्त पूर्ण केली या क्षणाला. फक्त एकच धाव या ठिकाणी आड होताना आपल्याला पाहायला मिळते. 35 रन शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नो प्लस 6 टोटल 7 रन ऍड होतील आणि फ्रीडची संधी असेल. चेंडूची पूर्तता करा. बेचाळीस रन आतापर्यंत दोघात गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फ्रीडचा बॉल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. आणखी एक मोठा प्रहार. हा षटकार होतोय. .48 48 रन. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर देखील या मोठा स्ट्रोक केलाय. चेंडू चाललाय 4 रनसाठी. आज चौकार आणि 52 रन होतात आणि 53 धावांचं लक्ष असेल.
तर सोमोटणी टीमला तर चला टीम कुडाळे चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच स्पीडली चालू करा अदर स्पोर्ट शिवाजीनगर टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या 52 धावा झाल्या आणि 53 रनचं लक्ष्य आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश आणि प्रतीक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विनीतला इन्व्हाइट केले चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच स्पीडली चालू करा कारण अधिक सामने मला खेळवायचे आहेत गोलंदाज सज्ज होते वर तो विकेट पहिलाच बॉल लॉक केलाय एक धाव देखील पूर्ण केली सेकंड रन देखील पूर्ण होईल तत्पूर्वी चेंडू चालला लॉंगलिंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या बॉलवर संदेशने आपले इरादे स्पष्ट केले चौकार त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला अजून 49 धावा पूर्ण करायचे येणाऱ्या बॉल मध्ये
फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. आणखीन एक वाईट बॉल. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे रिलीज केलेत गोलंदाज विनीतने. आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. आडवा बन्या स्ट्रोक केलं. मिड विकेटला फिल्डर होता. एक सिंगल फक्त पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. कप्तेला आहे प्रतीकने. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. इनसाइड एज झीलची संधी होती. प्रयत्न चांगला राहिला फिल्डरचा, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. विनीतने कमबॅक करण्याचा निर्धार त्याने घेतलाय. अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 13 रन. येणारे 18 बॉल आणि आता मात्र 40 रनची गरज. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. स्पेल नंबर 2 आणि दीक्षांतला इन्व्हाइट केलंय. 18 बॉल मध्ये 40 रनची गरज. येणारी 18 बॉल आणि 40 रनची गरज. स्पेल नंबर 2 आणि दीक्षांत आपल्याला पाहायला मिळतोय. दीक्षांतचा हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय.
वाईटिश लॉंगॉनला फिल्डर तैनात होता विनीत. चांगली फिल्डिंग. येणारी 17 बॉल आणि आता मात्र 39 रनची गरज. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 16 बॉल आणि अजूनही 37 रनची गरज येणाऱ्या 16 बॉल मध्ये पूर्ण करायची आहे. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. नो बॉलचा इशारा पंच दर्शवतात. तर अंपायर कॉल रिव्ह्यू आहे. तर नो बॉल आहे. तर नो +1. दिलाय ना, मला माहिती आहे. फ्रीडचा बॉल होता. फटका तर जरूर चांगला आहे. डिप्स करलेला फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी या चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर 22 रन. पंधरा बॉल मध्ये अजून 31 रनची गरज. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग तुम्ही त्वरित लावा. विकेट केलाय. टायमिंग प्रॉपर. संदेशच्या बाग मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. षटकार. चौदा बॉल मध्ये 25 रनची गरज. नेक्स्ट मॅच हलक्यापणे दिशा दिली. चांगली फिल्डिंग. कव्हरच्या दिशेने फिल्डर होता. स्ट्रोक चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आणि 6 रनसाठी प्रतीक यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार.
35 रन आतापर्यंत होतात आणि सामन्याचे चित्र बदलून गेलं. 12 बॉल आणि 18 रनची गरज. बारा बॉल आणि 18 रनची गरज असताना पहिलाच बॉल. Y+1. येणारी 12 बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज अजूनही आहे. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. स्वीट साऊंड ऐकायला मिळते. प्रतीकच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय. 43 रन होतात. 11 बॉल आणि 10 रनची गरज. कट केलाय परंतु जेलची संधी आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. येणारी 10 बॉल मध्ये 10 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे मयूर गोंडे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 रनसाठी या चौकार आणि
7 बॉल आणि 4 रनची गरज. क्लासिकल टायमिंग चांगला आहे आणि सामना जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ जुई या टीमच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर जय हनुमान क्रिकेट संघ जुई या टीमचा आहे आणि पहिली मॅच